आषाढ दीप अमावस्या 2026. तर ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण या दिवशी दुर्मिळ सुयोग आलेला आहे. तर या दिवशी आलेला आहे दुर्मिळ असं पूर्ण सूर्यग्रहण. आषाढ दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी आल्यामुळं या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. तर आषाढ दीप अमावस्येला करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. यामुळे पितृदोष, अडचणी, ग्रहदोष, वास्तुदोष, नजरदोष, घरातील बाधा सर्व क्षणात निघून जाईल. आषाढ दीप अमावस्या 2026 आणि भयानक सूर्यग्रहण 2026 एकाच दिवशी आल्यामुळं या दिवशी दुर्मिळ योग तयार झालेला आहे. त्यामुळे ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 3 पिढ्याचा पितृदोष लागला असेल तर काय करावे? पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय. पण घरामध्ये पितृदोष आहे याची लक्षणे काय आहेत? पण नेमका दहीभाताचा उपाय कसा करायचा? उपायासाठी दहीभात बनवण्याची योग्य पद्धत काय? अमावस्या तिथी कधी सुरू होणार आहे, कधी समाप्त होणार आहे? पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय कसा करावा? दहीभात बनवताना ही एक वस्तू आवर्जून नक्की टाका. दहीभात बनवताना ही चूक चुकूनही करू नका. उपायासाठी भात बनवण्याची योग्य पद्धत काय? उपायासाठी कोणत्या प्रकारचं दही घ्यावं? जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी, बाधा, वाईट शक्ती असतील, नकारात्मक ऊर्जा जाणवत आहे, तर मग अशा वेळी अमावस्येच्या दिवशी नेमकं काय करावं, काय टाळावं? या दीप अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नका या चुका, नाहीतर आयुष्यभराचे भोग तुम्हाला भोगावे लागतील. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता नक्की बघा. सर्वात आधी आपल्या मनामध्ये एक प्रश्न नक्की येतो, अखेर आषाढ दीप अमावस्या एवढी महत्त्वाची का मानली जाते? तर धार्मिक मान्यतेनुसार आषाढ महिन्यात येणारी दीप अमावस्या ही दीपपूजनासाठी अत्यंत शुभ तिथी मानली जाते. या दिवशी घरातील दिवे, समया आणि निरांजन यांचे पूजन करून सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली जाते. याचबरोबर या दिवशी पितरांचे स्मरण, दानधर्म आणि सात्विक उपासनेलाही विशेष महत्त्व दिले जाते. विशेष म्हणजे यावर्षी आषाढ दीप अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा योग एकाच दिवशी आल्यामुळे अनेक भाविकांच्या मनामध्ये या दिवसाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. तर हा दुर्मिळ संयोग आलेला आहे, त्यामुळे ही अमावस्या महत्त्वाची आहे. तर पितृदोष शांत करण्यासाठी, पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सांगितला जाणारा दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय. परंतु त्याआधी आषाढ दीप अमावस्या तिथी नेमकी कधी सुरू होत आहे आणि कधी समाप्त होत आहे हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता सर्वात आधी जाणून घेऊया आषाढ दीप अमावस्या 2026 ची तिथी नेमकी कधी आहे. तर यावर्षी आषाढ दीप अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी आली आहे. अमावस्या तिथीचा प्रारंभ 12 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 1:52 होत आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती त्याच दिवशी 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06 होणार आहे. त्यामुळे या दिवशी दीपपूजन, पितरांचे स्मरण आणि श्रद्धेने केलेले धार्मिक उपाय विशेष महत्त्वाचे मानले जातात. आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या घरामध्ये पितृदोष जाणवत असेल तर दहीभाताचा हा प्रभावी उपाय नेमका कसा करायचा? सर्वात आधी महत्त्वाचा प्रश्न बघूया, घरामध्ये पितृदोष आहे हे कसं ओळखायचं? धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा पितर म्हणजेच आपले पूर्वज असंतुष्ट असतात किंवा पितृदोष निर्माण होतो, तेव्हा घरामध्ये काही संकेत दिसू लागतात असे सांगितले जाते. घरात सतत भांडणं किंवा तणाव होणे, कोणतेही काम पूर्ण होत होत अचानक बिघडणे, पैशाची अडचण सतत निर्माण होणे, घरामध्ये विनाकारण भीती आणि नकारात्मक ऊर्जा जाणवणे, वारंवार वाईट स्वप्न पडणे, देवपूजेत मन न लागणे, कुटुंबामध्ये आजारपण किंवा मानसिक अस्वस्थता वाढणे,
लग्न, नोकरी, व्यवसाय यामध्ये वारंवार अडथळे येणे. अनेक लोक सांगतात की घरात सगळं असूनही समाधान मिळत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी यश हातातून निसटत राहतं. विशेष म्हणजे आमोशेच्या आसपास हे संकेत अधिक जाणवतात असं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण म्हणजे पितृदोषच असतो असे पण नाही. हा विषय श्रद्धा आणि धार्मिक मान्यतेशी संबंधित आहे. मात्र शास्त्रानुसार आषाढ दीप अमावस्या ही पितरांची क्षमा मागण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आता पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जर पितृदोष जाणवत असेल तर दही भाताचा उपाय हा नेमका कसा करायचा? आता अनेकांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो. अखेर आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी दही भाताचाच उपाय का करायचा? तर धार्मिक मान्यतेनुसार दही आणि भात हे दोन्ही पदार्थ शांती, समाधान आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जातात. विशेष म्हणजे अमावस्येच्या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी थंड, सात्विक आणि पवित्र अन्न अर्पण करण्याची परंपरा सांगितली जाते आणि म्हणूनच दही भाताचा उपाय पितृशांतीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. मान्यता अशी आहे की हा उपाय श्रद्धेने केल्यास पितृदोष शांत होण्यास मदत होते, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, नजर दोष आणि बाधा दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते, घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते. कारण मित्रांनो, हे पितरांच्या स्मरणाशी जोडलेलं मानलं जातं. पण इथेच एक मोठी चूक अनेक जण करतात. दही भात बनवण्याची योग्य पद्धत त्यांना माहीत नसते किंवा चुकीच्या वेळेला हा दही भाताचा उपाय केला जातो. म्हणून पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, दही भात बनवताना कोणती एक विशेष वस्तू टाकावी आणि भात व दही कोणत्या प्रकारचं वापरावं? तर उपायासाठी दही भात नेमका कसा तयार करायचा हे अगोदर जाणून घेऊया. तर उपायासाठी भात बनवण्याची योग्य पद्धत काय आहे? तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया दही भात कसा तयार करायचा. दही भात बनवण्यासाठी तुम्हाला निवडलेले स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ तुम्ही आधी धुवून घेऊ शकता किंवा थेट शिजवू शकता. दोन्ही पद्धती योग्य मानल्या जातात. आता पुढचा प्रश्न येतो, भात शिजवताना कोणती काळजी घ्यायची? तर सर्वात आधी पाणी उकळायला ठेवायचं, पण लक्षात ठेवा त्या पाण्यात मीठ किंवा तेल अजिबात टाकायचं नाही. पाणी व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आणि साधा आळणी भात शिजवून घ्यायचा. अनेक लोक इथेच एक चूक करतात, भातामध्ये चव यावी म्हणून यामध्ये मीठ टाकतात. पण उपायासाठी बनवलेल्या भातामध्ये मीठ टाकायचं नसतं. भात व्यवस्थित शिजला की तो थोडासा थंड होऊ द्यायचा, कारण गरम भातामध्ये दही मिसळायचं नसतं. आता प्रत्येकाच्या मनामध्ये पुढचा प्रश्न येतो, उपायासाठी कोणत्या प्रकारचं दही वापरायचं? तर मित्रांनो, तुम्ही थोडंसं आंबट दही घेतलं तरी चालेल किंवा अगदी ताजं आणि अजिबात आंबट नसलेलं फ्रेश दही घेतलं म्हणजेच वापरलं तरी काही हरकत नाही. दह्यासाठी कोणताही कठोर नियम सांगितलेला नाही. आता प्रश्न येतो, हा दही भात पितरांना कसा अर्पण करायचा? जर तुम्हाला पितरांसाठी नैवेद्य म्हणून दही भात अर्पण करायचा असेल किंवा पितरांच्या नावाने घास ठेवायचा असेल तर तो दही भात पत्रावळीवर, केळीच्या पानावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवू शकता. अनेक घरामध्ये अमावस्येच्या दिवशी जेवताना ताटाभोवती पाणी फिरवून दही भाताचा एक घास काढला जातो आणि तो घास खाली जमिनीवर, पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर ठेवला जातो. हा घास पितरांच्या नावाने अर्पण केला जातो. त्यानंतर तो कावळा, गाय किंवा कुत्र्यासारख्या मुक्या जीवाला दिला जातो. आता अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो, जर कावळा किंवा पक्षी आले नाहीत तर काय करायचं? अशा वेळी हा दही भात घराच्या छतावर ठेवू शकता, जेणेकरून पक्षी तो खाऊ शकतील. आणि जर पक्षी आले नाहीत तर मुंग्याच्या वारुळाजवळही हा दही भात तुम्हाला ठेवता येतो. यामागचा उद्देश फक्त एकच असतो, कोणत्याही मुक्या जीवाला अन्न मिळावं आणि पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी. आता पुढचा प्रश्न येतो,
दही भाताचा उपयोग पितृदोष निवारण्यासाठी कसा करायचा? तर मित्रांनो, या उपायासाठी तुम्हाला शेणाची गौरी पेटवायची आहे. तर ती गौरी व्यवस्थित पेटल्यानंतर त्यावरती थोडासा गूळ, थोडंसं तूप, तयार केलेला दही भात आणि 2 ते 4 तुकडे शेवयाचे टाकायचे आहेत. त्यानंतर त्याभोवती पाणी फिरवून पितरांचं, आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करायचा आहे. मान्यता अशी आहे की आगीच्या माध्यमातून तयार होणारा सुवास पितरांपर्यंत पोहोचतो आणि हा उपाय पितृशांतीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. आता शेवटचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. वास्तुदोषासाठी दही भाताचा उपाय कसा करायचा? जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, बाधा किंवा वास्तुदोष जाणवत असेल तर दही भात एका पुट्ट्यावर किंवा भांड्यात घ्यायचा आणि त्याचे 4 भाग करायचे. यानंतर घराच्या 4ही कोपऱ्यामध्ये बाहेरच्या बाजूला किंवा छतावर थोडासा दही भात शिंपडायचा किंवा ठेवायचा. ही पद्धत वास्तुदोष निवारणासाठी अत्यंत उपयोगी मानली जाते. मित्रांनो, दृष्ट काढण्यासाठी आधी तयार केलेला भात व्यवस्थित थंड होऊ द्या. थंड झालेल्या भातामध्ये दही मिक्स करून एका भांड्यामध्ये काढा. तुमच्या लहान बाळाची किंवा मोठ्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे, त्यांना आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती बसवा. जर मुख्य दाराजवळ बसवणं शक्य नसेल तर घरातील इतर कोणत्याही जागेवर जिथे तुम्हाला सोयीचं वाटेल त्यांना बसवू शकता. पण जेव्हा कधी दृष्ट काढायची असते तेव्हा त्या व्यक्तीला घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर बसवण्याची पद्धत आहे. तरीही जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं करू शकता. त्या व्यक्तीला उंबरठ्यावर किंवा मोकळ्या जागेवर बसवल्यानंतर तुम्ही त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा दही भात उतरवू शकता. उतारा करताना नेहमी सुलट दिशेने ओवाळण्याऐवजी उलट्या दिशेने ओवाळायचं असतं. मित्रांनो, यासाठी दही भाताचं भांडं हातात घेऊन उलट्या दिशेने त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळा. यालाच उतारा करणं असं म्हणतात. हा उतारा केलेला दही भात कोणालाही खायला देऊ नका. पितरांसाठी बनवलेला दही भात नैवेद्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि नंतर त्यात थोडं मीठ मिसळून प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालतो. पितृश्राद्धामध्येही पितरांच्या नावाने केलेलं अन्न आपण खातो. यामुळे जर दही भात उरला असेल तर त्याला तेल, मीठ, जिरे, मोहरी, मिरची, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता याचा तडका देऊन खाण्यासाठी वापरू शकता. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, मात्र नकारात्मक ऊर्जेचा उतारा केलेला दही भात कोणत्याही परिस्थितीत खाल्ला जाऊ नये. उतारा करताना मनात प्रार्थना करायची आहे की ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे तर ती दूर होऊ दे आणि तिच्या मागच्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे. उतारा झाल्यानंतर तो दही भात अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कुणाचाही पाय पडणार नाही. जमिनीवरचे जीवजंतू किंवा प्राणी खाऊ शकतील, त्यामुळे त्यांना काही हरकत नाही. मात्र तो अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे तो पायाखाली तुडवला जाणार नाही. तसेच घरात दही भाताचा एकही अंश राहू देऊ नका. जर अमावस्या किंवा पौर्णिमेला मन खूप सैरभैर होत असेल, घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल किंवा वाद भांडणं होत असतील, त्यासाठी दही भाताचा उपाय केला जाऊ शकतो. यासाठी दही भात व्यवस्थित मिक्स करून एका केळीच्या पानावर किंवा अन्न पदार्थासाठी न वापरल्या जाणाऱ्या एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवा. अमावस्येच्या रात्री झोपण्याआधी तो भात बाथरूमच्या खिडकीवर, भिंतीजवळ किंवा जिथे सांडपाणी जातं अशा ठिकाणी ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्या भांड्याला उचलून निर्जन ठिकाणी घेऊन जा, जिथे तो कोणाच्या नजरेस पडणार नाही किंवा कुणाचा पाय तेथे पडणार नाही. तो दही भात अशा ठिकाणी टाकून द्या. घरात परत आल्यानंतर जर आंघोळ केलेली नसेल तर आंघोळ करा. जर आंघोळ आधीच झालेली असेल तरीही हात पाय धुवायला विसरू नका आणि रोजच्या कामाला लागा. मित्रांनो, जर हा उपाय तुम्ही पितृदोषासाठी करत असाल तर तो पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद कायम राहावा आणि त्यांची नाराजी दूर व्हावी या उद्देशाने केला जातो. आपल्यावरती प्रसन्न असलेले पितर म्हणजेच आपले पूर्वज आपल्याला कोणत्याही कामात अडथळा येऊ देत नाहीत. म्हणूनच बरेच जण देवाच्या कोपाप्रमाणेच पितरांच्या आत्म्याला शांत ठेवण्यालाही तेवढंच महत्त्व देतात. त्यामुळे तुम्ही हा दही भात अशा ठिकाणी ठेवावा
जिथे कावळे, कुत्रे किंवा इतर प्राणी किंवा पक्षी तो खाऊ शकतील. जर तुमच्या घराला खरोखरच पितृदोष असेल किंवा तुमचे पितर तुमच्यावरती नाराज असतील तर तो दहीभात थोडा का होईना प्राणी किंवा पक्षी नक्की खातील. मित्रांनो, परंतु जर पितृदोष नसेल किंवा पितरांशी संबंधित कोणतीही चूक झालेली नसेल तर त्या दहीभाताला तोंड लावायला कोणताही प्राणी किंवा पक्षी येणार. हा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्हाला असं वाटलं की आजूबाजूला प्राणी किंवा पक्षी असूनही त्यांनी दहीभात खाल्ला नाही तर याचा अर्थ तुमच्या घराला पितृदोष नाही. अशा वेळी तुम्हाला हा उपाय पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. मात्र दर अमावस्येला पितरांच्या स्मरणार्थ किंवा नैवेद्य दाखवण्याचा नियम म्हणून तुम्ही पितरांच्या फोटोसमोर दहीभात घेऊ शकता. त्यानंतर दहीभात गाईला, कुत्र्याला किंवा कावळ्याला दिला तरी चालतं. सामान्यतः आपण नैवेद्य ठेवतो आणि प्राणी किंवा पक्ष्यांनी तो खावा अशी अपेक्षा करतो. परंतु या प्रकरणात तुम्ही स्वतःहून प्राण्यांना तो दहीभात खायला दिला तरी हरकत नाही. तर तुम्ही हा उपाय आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी जरूर करावा. मग तुम्ही कोणत्याही 11 अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. जर तुम्हाला हा कायमस्वरूपी उपाय करायचा असेल तर तोही करता येईल. दृष्ट काढण्यासाठी दहीभाताचा उतारा करताना पहिल्या प्रयत्नात फरक जाणवला नाही तर अमावस्येला हा उपाय करत राहा. मधल्या एखाद्या अमावस्येला तुम्हाला चांगला परिणाम दिसून आला तरीही 11 अमावस्या पूर्ण होईपर्यंत उपाय सुरूच ठेवा. बऱ्याच जणांचा अनुभव आहे की पहिल्याच वेळेस परिणाम दिसतो, मात्र नाही दिसला तर 11 वेळा हा उपाय करावा लागतो. वास्तुदोषासाठी सांगितलेला उपाय जसे की बाथरूमच्या खिडकीवर किंवा सांडपाण्याच्या ठिकाणी दहीभात ठेवणं, तोही लाभ मिळेपर्यंत 11 अमावस्यापर्यंत करत राहा. तर मित्रांनो, आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी हा प्रभावी उपाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुम्ही आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. जय श्रीकृष्ण.